अमोल कोण आहे हे पाहू नका, तो गावचा आहे हे पाहून मतदान करा. खासदार धैर्यशील माने. अर्जुनवाडी येथील सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अमोल कोण आहे, त्याची ओळख काय आहे हे पाहू नका, तो या मातीतला आहे, गावचा आहे हे पाहून त्याला मतदान करा. योग्य वयात योग्य संधी मिळाली तरच विकासाला चालना मिळते, असा ठाम विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी अर्जुनवाडी येथे दिला. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. खासदार माने म्हणाले, एखाद्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर उमेदवारांकडे केवळ पद नको तर स्पष्ट विजन असायला हवं. निधी मागून मिळत नाही, तो हिसकावून घ्यावा लागतो आणि ते धाडस, ती जिद्द या आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराकडे आहे. या सभेत राजर्षी शाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण आणि अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सीमा म्हैसाळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं. तरुण, अभ्यासू आणि संघर्षातून पुढे आलेल्या नेतृत्वाला संधी दिली तर अर्जुनवाडचा चेहरा बदलायला वेळ लागणार नाही, असं माने यांनी ठामपणे नमूद केलं. माजी आमदार उल्हास पाटील यांनीही आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत म्हणाले की गेल्या अनेक वर्षात केवळ सत्तेचा उपयोग घेतला गेला, पण सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. आता बदलाची वेळ आली असून राजर्षी शाहू विकास आघाडीच तो बदल घडू शकते. अर्जुनवाडच्या माजी सरपंच नंदाताई खोत यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भर देत सीमा म्हैसाळे या सक्षम नेतृत्वाला साथ देण्याचं आवाहन केलं. विकास पाटील यांनीही गावागावातील रखडलेल्या प्रश्नांची यादी मांडत ती निवडणूक विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं. या कॉर्नर सभेला माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, पंचगंगा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, दिग्विजय माने, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नंदकुमार पाटील, विकास पाटील, सरपंच अर्चना थोरात, शोभा कोळी, प्रकाश चौगुले, अशोक शिरोटे, पवन उगारे, राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. सभास्थळी विकास हवा तर बदल हवा आणि अमोल चव्हाण विकासाची ओळख अशा घोषणा देत वातावरण तापलं होतं. अर्जुनवाडमध्ये या सभेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असून निवडणूक लढत अधिकच रंगतदार होत चालल्याचं चित्र दिसून येत आहे. महानकरी न्यूजसाठी कृष्णा देगण्णा, अर्जुनवाड.